आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव। महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी ऋतुजा। न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत। पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी। जालन्यात सोयाबीन पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत। जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे, मात्र बदलत्या वातावरणामुळे या पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। जालन्याच्या आष्टी गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकं पाण्याखाली गेलीत, त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत। परतूर आणि मंठा तालुक्यातील मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे गावातील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। शिवाय पावसाचे हे पाणी शेतांमध्ये साचले असून पिकं पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत पडले। सलग 2 महिन्यांच्या पावसामुळे शेतकरी सावरतो न सावरतो तोच आता जिल्ह्यातील ऊसासह खरीप पिके हुमणीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत। यंदा हुमणीचे भुंगे फेब्रुवारी महिन्यातच दिसून आले होते, पण मे महिन्यातील सलग पावसामुळे शेतकऱ्यांना भुंगे आणि किडीचे नियंत्रण करणे शक्य झाले नाही। याचा विपरीत परिणाम विशेष करून खोडवा, ऊस आणि भुईमुगासारख्या खरीप पिकांवरही दिसून येतो। पंजाब कृषी विद्यापीठात जीएम मक्याच्या चाचण्या सुरू झाल्या असून शेतकरी, पर्यावरणवादी संघटना आणि सरकार यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत। यामुळे पुन्हा एकदा जैवतंत्रज्ञानावर वादंग उसळण्याची शक्यता आहे। देशी गाई संशोधन केंद्रातील देशी गायीची माहिती ही अत्यंत महत्त्वाची आहे। गोवंश शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाची आहे। पुढील काळात जेथे जेथे गोवंश शाळा असतील त्या ठिकाणी भेटी देऊन गोशाळेचे महत्त्व समजून घेऊ, असे मत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले आहे। आर्थिक सक्षम शेतकऱ्यांकडून मजुरांना जादा मजुरी देऊन आपल्या शेतात नेण्याचे प्रकार घडतात। यात अल्पभूधारक आणि आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी मात्र भरडले जातात। यामुळे समुद्रपूर तालुक्यातील झुणका गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत मजुरांच्या कामाचे तास आणि मजुरी ठरवण्याचा निर्णय एकमताने घेतला। झुणका गावच्या शेतकऱ्यांच्या या निर्णयाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे। ते पाहून अनेक गावातील शेतकरी आपल्या गावातही असा पुढाकार घेण्याचे सांगत आहेत। उत्तरेकडून मोठी मागणी असताना उत्पादन कमी दिसत असल्याने खानदेशात पपई दरात सुधारणा झाली आहे। जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना 16 ते 18 रुपये प्रति किलो दर मिळतोय। सध्या दर्जेदार पपई खानदेशात कमी प्रमाणात उपलब्ध आहे। बाजारात पपईची आवक कमी झाली। उत्पादन हवे तसे नसताना कमी दर दिले जात असल्याचा मुद्दा नंदुरबार, धुळ्यात एप्रिल आणि मे मध्ये चर्चेत होता, पण आवक कमी राहिल्याने दराचा तिढा यंदा फारसा नव्हता। डिसेंबर आणि जानेवारीत पपईची मागणी होती। बुलढाणा जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा गावातील केळीची थेट आखाती देशात निर्यात सुरू झाली आहे। सोमवारी बागेतून पहिली गाडी तोडण्यात आली असून ही केळी इराणला पाठवली जाणार आहे। या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।